नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, दोन भाऊ जे महाराष्ट्राचे भले करण्यासाठी एकत्र येणार होते, त्यांचा अतिशय उत्तम असा समारंभ पार पडला, म्हणजे सभा, आणि ती नेत्रदीपक अशी सभा होती। संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे भरून आले होते की अनेक वर्षापासून काही तत्वांमुळे दूर असलेले दोन्ही भाऊ अखेर मराठीच्या मुद्द्यासाठी, म्हणजे महाराष्ट्राच्या भल्यासाठी किंवा मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी एकत्र येत आहेत। तशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती, पण राज ठाकरे काही सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते। म्हणजे खरं तर सुरुवात त्यांनीच केली होती या चर्चेची। मग त्यानंतर फडणवीसांची झालेली भेट, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या बातम्या मीडियामधून, त्यामुळं सारखं होईल की नाही, होईल की नाही, कधी होईल, असे प्रश्न सगळ्यांच्याच मनात होते। आणि एकदाचा तो सोहळा पार पडला, आपण बघितला असेल। त्यानंतर मात्र लगेचच पुन्हा हे मनोमिलन धोक्यात आलं। म्हणजे भाषणं जी झाली ती भाषणं अतिशय उत्तम होती। अर्थात तुम्हाला माहिती आहे की राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर 80% बोलले आणि 20% त्यांनी भारतीय जनता पार्टी किंवा सरकारवर टीका केली। आणि याच्या उलट होतं, उद्धव ठाकरे 80% टीका केली आणि 20% मराठीच्या मुद्द्यावर बोलले। याच्यावर मीडियामध्ये अनेक उलटसुलट वाद, दावे, प्रतिदावे करण्यात आले की खरोखर मराठीची कळकळ उद्धव ठाकरेंना किती आहे, किंवा इतकी वर्ष महापालिकेत सत्ता असतानाही मराठी मागे का पडली, मराठी शाळा बंद का पडल्या। आणि प्रियांका चतुर्वेदी ज्या राज्यसभेत भारतीय जनता पार्टीच्या खासदार आहेत, त्यांना हिंदी का येत नाही, किंवा राज ठाकरेंच्या मंचावर जावेद अख्तर हे मराठीत का बोलू शकत नाहीत। त्यामुळे जनतेला वाटत होतं की हा मुद्दा केवळ नावापुरता आहे आणि एकत्र यायचं आहे का, तर दोघांचं राजकारण संपत चाललंय असं एकंदरीत चित्र आहे। पण तसं नाही आहे। राज ठाकरेंनी या निमित्ताने होय आपलं राजकारण पुन्हा एकदा मजबूत करून घेतलंय। म्हटलं जातं की त्यामागे फडणवीसांचाच हात आहे, अशी आवई उठवून हा सगळं घडवून आणण्यामागे। पण आता माझ्यासमोर 3 कारणं आली आहेत। होय, म्हणजे असं बोललं जातंय, अशी माहिती समजते जवळच्या लोकांकडून। ती माहिती आहे, 3 गोष्टी आहेत की ज्यामुळे राज ठाकरे यांनी आपल्या सर्व प्रवक्त्यांना किंवा सर्व कार्यकर्त्यांना या दोन भावांच्या एकत्र येण्याबद्दल किंवा मनोमिलनाबद्दल मीडियात, सोशल मीडियात कुठेही चर्चा करायची नाही, कुठेही पोस्ट टाकायची नाही। हे तिसऱ्यांदा झालंय बरं का। यापूर्वी देखील 2 वेळा हे झालंय। राज ठाकरेंनी अशी ताकीद दिलेली आणि मनसैनिक पाळतात ती ताकीद। तर या 3 गोष्टी कोणत्या, आता मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। काही अटी आणि शर्तींमुळे फिसकटलंय। म्हणजे आधीच्या अटी शर्ती नाहीत की यांना भेटू नका, त्यांना भेटू नका, असं जे पूर्वी म्हटलं जायचं की अशा अटी, काही अटी उद्धव साहेबांकडून टाकल्या गेल्यात, काही अटी राज साहेबांकडून टाकल्या गेल्यात, तसं नाहीये। ह्या 3 गोष्टी अशा आहेत की ज्यामुळं फिसकटल्यासारखं प्रकरण आहे। जरी उद्धव ठाकरेंनी अंतरपाठ दूर झाला असला असं म्हटलं, ही मला उपमा काही समजलीच नाही। म्हणजे अंतरपाठ केव्हा धरला जातो, एकतर लग्नात धरला जातो किंवा मुंजीच्या वेळा, त्या 2 वेळा अंतरपाठ धरला जातो आणि तो फडणवीसांनी दूर केला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मग हे लग्न होतं का मुंजी होती, हा एक प्रश्न माझ्या मनात आहे की अंतरपाठ वेगळा, अंतरपाठ काढला फडणवीसांनी दोघांच्या मधला, पण तो अंतरपाठ तसाच आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय। पहिली गोष्ट, होय पहिली गोष्ट अशी आहे की उद्धव साहेबांचा संदेश घेऊन संजय राऊत हे भेटले होते राज साहेबांना आणि त्यांनी अशी विनंती केली की तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष विलीन करावा। बघा, विनंती घेऊन गेले होते। आणि असंही समजतंय की त्यावेळी त्यांनी अक्षरशः हातापाया पडले राज ठाकरेंच्या संजय राऊत। होय, त्यांनी मनधरणी केली, त्यांच्या हातापाया पडले। कारण साधं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता कितीसा उरला आहे हे तुम्हीच ठरवायचंय। आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची ताकद उद्धव साहेबांना आपल्या पक्षात हवी होती। राज साहेबांना ही काही अट मान्य झाली नाही। होय, म्हणजे अक्षरशः हातापाया पडले। तुम्ही बघितलं असेल की कालच राऊत साहेबांनी सांगितलं की
एकनाथ शिंदे अमित शहांच्या पायाला चंदन लावून आले, मला मुख्यमंत्री करा म्हणून. अगदी तशाच प्रकारे संजय राऊत हातापाया पडले, पण राज ठाकरेंनी ते मान्य केले नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, राजसाहेबांनीच अट टाकली की नाहीतरी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चिन्हाबद्दल, म्हणजे शिवसेने चिन्हाबद्दल कोर्टात केस चालू आहे. आणि एकंदरीत चित्र असं आहे की संख्याबळ लक्षात घेता ते चिन्ह एकनाथ शिंदेलाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही मशाल हा चिन्ह न वापरता तुम्हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील व्हावे. होय, तुम्हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सामील व्हावे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या समर्थकांसह ही दुसरी अट घातली होती. म्हणजे पहिलं राऊतांची अट फेटाळून लावली, राऊतांची विनंती किंवा सूचना हातापाया पडणं फेटाळून लावलं. स्वतःची अट घातली. ही दुसरी गोष्ट की तुम्हीच आमच्या पक्षात या. आणि तिसरी गोष्ट, जर तसं होणार नसेल की मनसे देखील उबाटामध्ये विलीन होणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष देखील मनसेत विलीन होणार नाही, असं जर होऊन एकत्र राहायचं असेल, म्हणजे असं होऊ नये एकत्र राहायचंय, कारण मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये यश मिळवायचंय. यामध्ये पुन्हा एकदा भगवा झेंडा उभारायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरी अट ती फार महत्वाची होती आणि ती देखील उद्धव साहेबांना मान्य झाली नाही. तिसरी अट अशी होती की संजय राऊत आणि सुषमा अंधारे या दोन्ही नेत्यांना कायमचे बोलण्यास बंदी करावी. होय, कायमचे बोलण्यास, म्हणजे मीडियासमोर त्यांनी कधीच येऊ नये अशी जर अट उद्धव साहेबांना मान्य असेल तर दोघं एकत्र येऊ शकतात. अन्यथा काय झालंय ते बघितलंय तुम्ही. तिसरी अट मात्र फारच जाचक वाटली उद्धव साहेबांना, कारण संजय राऊत हे त्यांचं हत्यार आहे आणि ते हत्यार सतत विरोधकांवर वार करत असतं, सरकारवर वार करत असतं, असं हत्यार. आणि सुषमा अंधारे ज्या आता हिंदुत्ववादी नेत्या झालेल्या आहेत, म्हणजे पूर्वी त्या पुरोगामी बंडखोर अशा नेत्या होत्या, त्यांना देखील चुप्प करायचं. हे दोघं जर चुप्प झाले तर मग उरलं कोण? मीडियामध्ये बोलून मीडियामध्ये बातम्या पसरवणारे किंवा मीडियामध्ये वावड्या पेरणारे उरले कोण? हा प्रश्न आहे उद्धव साहेबांपुढे मोठा. आणि म्हणून उद्धव साहेबांना देखील ते मान्य झालं नाही. आणि शेवटी आता निकाल तुमच्या समोर आहे की राज साहेबांनी सध्या तरी सूचना दिल्या आहेत की या एकत्र येण्याबद्दल कोणीही सोशल मीडियात काहीही संवाद साधू नये. 18 जुलैला आता मीरा रोडला राजसाहेबांचा दौरा आहे. एकत्र होणार नाहीये तो दौरा. राजसाहेब स्वतः म्हणजे मनसेतर्फेच तो काढला जाणार आहे. यावरून मनसेची दिशा स्पष्ट होते की मनसे आपला पक्ष वाढवण्याच्या मागे आहे आणि आपले मतदार वाढवण्याच्या मागे आहेत. मराठी मतदार आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी जो मराठीच्या हितासाठी मोर्चा निघाला होता, म्हणजे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून, एका व्यापाऱ्याला मारहाण झाली म्हणून त्याचा प्रत्युत्तर म्हणून मराठी बांधवांनी जो मोर्चा काढला होता, तेथे देखील आपल्या लक्षात असेल की अटक कोणाची झाली, मोर्चामध्ये अग्रभागी कोण होते. म्हणजे मनसेचा शेवटी विजय आहे. या 3 गोष्टी मी जे सांगितल्या त्यामुळे आपल्याला आता महाराष्ट्राचं भलं होईल की नाही सांगता येत नाही. होय, कारण अटी मान्य झालेल्या नाही आहेत. 3 अटी मी सांगितलेल्या आहेत. संजय राऊत हातापाया पडले, मात्र राजसाहेबांनी ते मान्य केले आणि शेवटी उलट त्यांनाच अजिबात बोलू नये. जर दोन्ही पक्षांचं हित साधायचं असेल तर त्यांना आणि सुषमा अंधारेंना अशी अट घातली आणि तेथे हात आखडता घेतला गेला. बघूयात सध्या माझ्याकडे ज्या बातम्या येत आहेत आतल्या गोटातून किंवा जे काही प्रवक्ते आहेत, जे काही माहिती देणारे आहेत, सूत्र ज्याला म्हणतात, त्या अशा बातम्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.